महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। आमदार माननीय श्री महेंद्र थोरवे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत तालुका समन्वय समितीची बैठक संपन्न। शासन व लोकप्रतिनिधींनी एकत्रित आल्याशिवाय तालुक्याचा विकास साधता येणार नाही, आमदार माननीय श्री महेंद्र थोरवे यांचे प्रतिपादन। आमदार माननीय श्री महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथे समन्वय समितीची आढावा बैठक पार पडली। या बैठकीत तालुक्यातील प्रत्येक विभागाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला व कर्जत तालुक्यातील प्रत्येक विभागातील कामाची सद्यस्थिती काय हे आमदार महेंद्र थोरवे यांनी जाणून घेतले। यात प्रामुख्याने खालील मुद्दे उपस्थित करण्यात आले। कोविड कालावधीमध्ये जवळपास 1500 कुपोषित बालकांना पोषण आहाराचे किट देण्यात आले असे सांगण्यात आले। केंद्र व राज्य सरकार व इतर विभागाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे व यासोबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना आमदार महोदय यांनी दिल्या। या निमित्ताने कोविड कालावधीत ज्या सामाजिक संस्थांनी मदत केली त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले। नसरापूर, चिंचवली, सासवड या भागात सुद्धा एसटी सेवा चालू करण्यात आली अशी सूचना आगार व्यवस्थापकांना देण्यात आली। खरीप हंगामाकरिता त्वरित उपयुक्त खते शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी असे आदेश कृषी अधिकाऱ्यांना दिले गेले। जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ज्या कामांना कार्यारंभ आदेश दिले आहेत परंतु कामे चालू झाली नसल्याने ती कामे त्वरित चालू करण्याचे आदेश देण्यात आले। वाढीव बिलांच्या संदर्भात अनेक लोकांच्या तक्रारी आहेत, याच्याकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यावे अशा सूचना उपअभियंता यांना देण्यात आल्या। वन हक्क दाव्यासंदर्भात जी प्रकरणे प्रलंबित आहेत ती त्वरित मार्गी लावावीत। घरकुल योजनेसंदर्भात जो खरा लाभार्थी आहे त्याला योजनेचा लाभ शक्यतो मिळत नाही त्याचे सर्वेक्षण करण्यात यावे। कोविड कालावधीत जवळपास 311 मृत व्यक्तींना प्रत्येकी 50,000चे त्यांच्या कुटुंबियांना मानधन देण्यात आले। कुटुंबाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्याच्या पत्नीस प्रत्येकी 1000 रुपये प्रति महिना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन चालू करण्यात आली आहे अशी माहिती तहसीलदार यांनी दिली। या बैठकीत तहसीलदार श्री विक्रम देशमुख साहेब, गट विकास अधिकारी श्री साबळे साहेब, पोलीस निरीक्षक पत्की मॅडम, इतर प्रशासकीय अधिकारी व समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते। मोठे वेनगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेनगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।